आज सर्वोच्च न्यायालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथजी शिंदे गट यांचा महत्त्वपूर्ण खटला युक्तिवादासाठी होता आणि आज मुख्यत्वे कपिल सिब्बल साहेब यांनी युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सादर केला। त्या युक्तिवादात त्यांनी सुरुवातच इथून केली की 1966ला शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून 2012पर्यंत जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचं निधन होत नाही तोपर्यंत बाळासाहेब हे त्या पक्षाचे प्रमुख नेते होते। पक्षप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम बघितलं। बाळासाहेबांच्या निधनानंतर 2013मध्ये उद्धवजी ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती आणि त्यानंतर 2018मध्ये देखील पक्षाची जेव्हा बैठक होते, पक्षाची घटनेच्या अनुषंगाने जेव्हा बैठक होते त्यावेळी देखील उद्धवजी ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष असतील, पक्षप्रमुख असतील हे ठरवल्या जातं आणि त्या बैठकीला दस्तूरखुद्द एकनाथजी शिंदे साहेब देखील उपस्थित असतात आणि त्या घटनेच्या आधारावरच 2019ची पुढे निवडणूक होते। 19ला उद्धवजी साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होतात आणि पुढे 22-23च्या दरम्यानमध्ये जे सुरत गुवाहाटी हे संपूर्ण प्रकरण झालं, ह्या संपूर्ण तथ्य माननीय कपिल सिब्बल साहेबांनी न्यायमूर्तींसमोर ठेवली आणि भारताचे सरन्यायाधीश आणि इतर 2 न्यायमूर्ती अशा 3 न्यायाधीशांसमोरचा आजचा हा युक्तिवाद सुरू होता। आणि या संपूर्ण युक्तिवादामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे कपिल सिब्बल साहेबांनी आज अधोरेखित केले। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जेव्हा पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे साहेबांचंच योग्य आहे या पद्धतीचा जेव्हा निर्णय दिला त्यावेळी 2018ची जी शिवसेना पक्षाची जी घटना होती ती घटना मुळातच निर्णय देताना इलेक्शन कमिशननी लक्षात घेतलेली नाही। विशेष म्हणजे उद्धवजी ठाकरे अध्यक्ष निवड जी पक्षाची झाली त्या संदर्भातले काही कागदपत्र हे इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटवर उपलब्ध आहे। असं असताना देखील इलेक्शन कमिशननी त्याकडे लक्ष दिलेलं दिसत नाही। हा महत्त्वाचा एक मुद्दा कपिलजी सिब्बल साहेबांनी आज युक्तिवादात मांडला। आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कपिलजी सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात सादर केला तो असा की लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच्यामधला जो फरक आहे आणि त्यात राजकीय पक्षाला असणारं जे महत्त्व सुभाष देसाई खटल्यामध्ये आणि वेगवेगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये अधोरेखित झालेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये असं संपूर्ण युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीश आणि इतर न्यायमूर्तींनी सांगितलं की तुमचा पुढील युक्तिवाद आपण मंगळवारला आता ऐकूया। अशा पद्धतीने आज संपूर्ण कोर्टामध्ये प्रकरण झालं आहे।